गेल्या 4 वर्षांपासून देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या निकालाची उत्सुकता लागून राहिली होती, त्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाला आता एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालय 4 ऑगस्ट रोजी पार पाडलेली अंतिम टप्प्यातली सुनावणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी भक्कम आणि रोखठोक युक्तिवाद केला. न्यायालयाने ठाकरेंच्या वकिलांना तब्बल 3 तासाचा वेळ दिला, तर एकनाथ शिंदे त्यांच्या वकिलांना 2 तासाचा वेळ देण्यात आला. या वेळेत कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची 2013 ची घटना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा पक्षपाती निर्णय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्हे शिंदे गटाला देण्याबाबत केलेली चुकीचे मूल्यमापन यावर कायद्याच्या कचाट्यात पकडणाऱ्या सविस्तर युक्तिवाद मांडला. 60 वर्षांपासून ठाकरेंच्या घरात वाढलेली शिवसेना ही ठाकरेंची आहे आणि 40 आमदारांवर अपात्रतेची कारवाई कशी कायदेशीर आहे, हे त्यांनी न्यायालयात ठामपणे मांडले. दुसरीकडे मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते अरविंद सावंत व अनिल देसाई यांनी शिवसेना पुन्हा आपल्याच हातात येणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालय शिंदे गटाला काही महत्त्वाचे प्रश्न आणि निरीक्षणांवर सामोरे जाण्यास भाग पाडले, ज्यामुळे ठाकरे गटाच्या संपर्कामध्ये मोठा आशावाद निर्माण झाला आहे. 4 ऑगस्ट या सुनावणीनंतर आता सर्वोच्च न्यायालय पुढील प्रक्रिया आणि निकाल तारीख जाहीर करेल, ज्यावर महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील भविष्य अवलंबून असणार आहे.